ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मोजपुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 8.5 लाखाच्या विदेशी मद्य साठ्यासह पिकअप वाहन पोलिसांनी केले जप्त। विदेशी दारू व पिकअप वाहन असा 18,53,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 2 जणांना पोलिसांनी केले अटक। जालना जिल्हा पोलीस दलातर्फे काल रात्री ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नाकाबंदी करून गुन्हेगारी विरुद्ध ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करून कारवाई करण्यात आली आहे। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रामनगर साखर कारखाना येथील पोलीस चौकीसमोर नाकाबंदी करून मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करीत जालनाकडून मंठ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयित पिकअप वाहनास पाठलाग करून पकडले। यावेळी या वाहनाची झाडाझडती घेतली असता हे वाहन रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू, रॉयल चॅलेंज यासह विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या साठ्याने खचाखच भरलेले होते। तब्बल 100 विदेशी दारूचे बॉक्स साठा असून त्याची किंमत 8,53,440 रुपये आहे। यावेळी पोलिसांनी वाहनात असलेल्या राजू साहेबराव भालेराव राहणार नूतन वसाहत जालना आणि लखन अशोक अंभोरे राहणार लक्ष्मीनगर मंटा चौफुली जालना या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। मोजपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 161/2024 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 EE व 80 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान यातील अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना जालना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी, परतूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रताप जाधव, पोलीस हवालदार संजय राऊत, सॅम्युअल बर्डे, नितीन खरात कुटे, राजेंद्र देशमुख, अविनाश मांटे, प्रदीप पाचारणे, मच्छिंद्र वाघ, प्रशांत मस्के, कैलास शिवनकर आदींनी ही कामगिरी केली आहे।